वा वा, छान छान. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. आज ना आपला व्हिडिओ तब्बल मला वाटते 8-15 दिवसांनी येतोय, कारण माझीही तब्येत बरोबर नव्हती आणि त्याचबरोबर सोहमची बघा इकडे तब्येत बरोबर नाही आहे. बसला येतो आणि त्याला मी ॲपल दिलते. अरे त्या लाल पडून गेले, खाल्ले नाही तू सगळे? का बरं खाल्ले नाही? खाते, उठ उठ. आणि वातावरणाच्या बदलामुळं ना ह्यालाही बरं वाटत नाही आहे. आणि आता बघू, मी दवाखान्यात वगैरे नेलं नाही, कारण म्हणजे सर्दीच झालेली आहे. तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही गेलो दवाखान्यात, त्या डॉक्टरांच्या ज्या गोळ्या होत्या त्या मेडिकलच्या सल्ल्यानुसार मी त्याला दिलेल्या आहेत आणि बऱ्याचशाच गोष्टी तुमच्यावर शेअर करायच्या आहेत. बघू आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणं होतं का, नाहीतर मग आपला जो डेलीचा जो आहे मी काय तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण आज कुठंतरी थोडंसं बरं वाटतं आहे मला. सोहम बाळा, ते खाऊन घ्यायचं, खरंच म्हणायले मी. आणि इकडं काय झालं त्याला भाऊ? परीक्षेच्या पुढे पुढे अभ्यास कसं करायचं मग? ठेव जरा बाजूला. हे गोड आले. आजारी आहे पण ना मस्ती काय कमी नाही है ना. बघू तोंड तुझं. तर आज जेवणात बनवलं सोयाबीनची भाजी, चपाती, दिवसात चटणी, लोणचं आणि काकडी. इथं ताटं केलेले. आता किती वाजले तरी? संध्याकाळचे नाही, सायंकाळचे 6 वाजले आणि गहू ठेवायला जायचे आणि मला ना माझे काही ड्रेसेसनं शिवायला टाकायला जायचं. हे बघा, वा वा, छान छान. तर गहू ठेवायचे आणि त्याच्या दोन्ही दुकानं जवळच आहेत, इकडं गिरणी आणि इकडं टेलरचं दुकान आहे. तर माझे दोन बॅग भरून त्याच्यात 4च आहेत. तर आधी गहू दळायला ठेवले आणि मग ड्रेस टाकायला गेली. म्हणलं ना दोन्ही दुकानं एकदम जवळ आहे. हे ड्रेस टाकणं कधीतरी होतं, पण गहू तर मी रोजच ठेवायला, म्हणजे 15 दिवसाला बरं का, रोज चुकून आलं. त्यानंतर ना सोहमला खूप दिवसानंतर महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये नेलं, कारण घरात बसून बसून आजारी होता. तर मग खूपच नर्वसल्यासारखं करत होता आणि आता त्याचं माइंड पण मला हे करायचं आहे, कारण त्याच्या परीक्षा पण येणार आहेत. इथं बसल्याच्या नंतर ना हे समोरचं झाड ना मला खूप आवडतं. बघा ना, मोराचा पिसारा कसा फुलला आहे ना तसं दिसतं आणि वातावरण पण खूप छान होतं. अगदी असे छोटे छोटे बदलसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ना मोठी बदल करू शकतात. आणि आता इथे बघा, ही आहे सोलापूरची महानगरपालिका आणि हे आहे आपला राष्ट्रीय ध्वज. आणि बघू शकता इतकं भारी वाटतं ना इथं आल्यावर. सोलापूरमध्ये असेल तर नक्की. चहा घातलेला आहे आणि रात्रीचे वाजतायत 11. व्हिडिओ पण मी इथं संपवते. आज काही वस्तू दाखवण्या झाल्या नाहीत, उद्या दाखवील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला